श्री नाचलं वाजलं सगळ्या कीर्तनात नाचायचं म्हणून चड्डीत मुतान भाडवे. अरे माग म्हणायचं पाव तुम्ही एकही तोंड उचकीत नाहीत. ऐसे भाग्य कै लाहता होयेन अवघे देखे जन ब्रह्मरूप मग तया सुखा अंत नाही पार आनंदे सागर हे लावती. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 6 चरणाचा आणि एक विशिष्ट प्रकारची भगवंताकडे जिज्ञासा वासना प्रगट करणारा अत्यंत उत्तम गोड अभंग चिंतनाकरता पुढे आला आहे. महाराज या अभंगात असं वर्णन करतात, ऐशे भाग्य कै लाहता होईन. ऐशे भाग्य म्हणजे इतर भाग्यापेक्षा काहीतरी वेगळं भाग्य. महाराज म्हणतात सांसारिक भाग्य, भक्तीचं भाग्य आणि मुक्तीचं भाग्य, असं जे भाग्य आहे ते मी कधी प्राप्त होईल देवा मला. ऐशे भाग्य कै लाहता होईन. कोणतं भाग्य? अवघे देखे जन ब्रह्मरूप. संपूर्ण जगत मी भगवत रूप पाहिल, ब्रह्मरूप पाहिल, असं मला भाग्य केव्हा प्राप्त होईल असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि जर असं भाग्य मला मिळालं तर मग मात्र माझ्या सुखाला माझ्या आनंदाला अंत राहणार नाही आणि पार राहणार नाही. याचा अर्थ मग तया सुखा, ते सुख कधी नाशणारही नाही आणि कधी त्याला मर्यादा पण राहणार नाही. असं त्या सुखाला अंत नाही आणि पार नाही. सदैव आनंदाचे, जसं समुद्रामध्ये लाटा मोठमोठ्या लाटा येतात आणि ते हेलकावे घेतात, त्याप्रमाणे माझ्या आनंदाच्या लाटा अशा हेलकाव्या घेतील. महाराज म्हणतात मग त्या सुखा अंत नाही पार आणि आनंदे सागर हेलावती. आनंदाचा सागर या ठिकाणी मोठ्या मोठ्या लाटा उसळतील. महाराज असं म्हणतात, असं मला भाग्य प्राप्त होऊ दे. असं मला भाग्य कधी मिळेल? महाराज म्हणतात शांती क्षमा, माझ्या अंगामध्ये शांती येऊ दे, माझ्या अंगामध्ये क्षमा येऊ दे. तुकाराम महाराजांनी भगवंताकडे ही इच्छा व्यक्त केली. आता आपल्याला कमीत कमी इच्छा फुकटचीच राहते, तेवढी पण नाही करीत आपण इच्छा. आपली दुसरीच इच्छा निर्माण करतो. ठकीला पोरग होऊ दे, गाईला दूध फुटू दे, दुकान चालू दे. मग आता ह्या आपल्या अशा इच्छा आहेत. आणि तुकाराम महाराजांची ही इच्छा आहे, देव मला शांती दे, मला क्षमा दे. नुसती शांती क्षमा नाही, मग मूर्तिमंत शांती दे, मूर्तिमंत क्षमा दे. म्हणून शांती क्षमा मूर्तिमंत अंगी. आणि अजून काय पाहिजे? त्याच्याबरोबर मला कधी राग येऊ देऊ नको, मला कधी लोभ वाढू देऊ नको, मला कधी काम उत्पन्न होऊ देऊ नको. म्हणजे काम क्रोध लोभ हे माझे मुळापासून नष्ट करून टाक. आपण त्याच्या वेगळं मागतो. बायको मागतो म्हणजे काय मागतो? काम मागतो. आणि पैसा मागतो म्हणजे काय मागतो? लोभ मागतो. अशी गोष्ट आहे. आपला सगळा उलटाच कार्यक्रम असतो. आणि आपण जे कधी जिथं मिळत नाही आणि तिथं तिथे मागायला जातात असतात माणसं. म्हणजे असं आहे. आतरीनबाईकडं कुंकू मागायला जायचं काम राहतं का नाही? मुसलमानाच्या दारात गेली मग थोडं कुंकू दे. आता तिथे जवळ कुंकूच नाही, तुला कुठं कुंकू देईल ती? तसली गोष्ट असते.
देवाकडे ज्या गोष्टी नाहीत त्या आपण मागत असतो. म्हणून महाराज म्हणतात, शांती दे, क्षमा दे आणि मूर्तिमंत दे, कामाधिकाची पूर्ण निवृत्ती होऊ दे महाराज म्हणतात. आणि एवढं नाही तर अजून काय दे, विवेक दे आणि वैराग्य दे. वैराग्याचं वैतागाचं वैराग्य देतो का? नाही. बायकोनी शिवे दिल्या म्हणजे दिवसभर घराच्या बाहेर राहतो, एवढं वैराग्य पाहिजे का? नाही नाही. मग कसं वैराग्य पाहिजे? धगधगीत अग्नीसारखं. आणि नुसतं करपट वैराग्य देऊ नको, विचाराचं वैराग्य दे. विवेकासहित विचारही दे आणि वैराग्यही दे. आणि ते अग्नीसारखं धगधगीत मला वैराग्य दे. तुकारामात जसं वैराग्य होतं असं वैराग्य महाराज म्हणतात. असं मला लाभ हो दे, असं मला भाग्य कधी प्राप्त होईल, अशी ही माझी वासना पूर्ण कर महाराज म्हणतात. अजून काय दे? महाराज म्हणतात, भक्ती नवविधा भाव शुद्धवरी. 9 भक्ती आहे, त्या 9 भक्तीतला जो भाव आहे, भक्ती 9 भाव शुद्धवरी आणि अलंकारावरी मुकुटमणी. जसं संपूर्ण दागिने असतात, बाई अंगावर दागिने घालते, पायाच्या बोटापासून तर पार डोक्यापर्यंत केसापर्यंत, केसाच्या वर दागिने आहेत काही त्यांचे, इतके दागिने असतात त्यांच्याकडं. पण हे सगळे जरी किती दागिने असले, छोटे मोठे काही दागिने असतात, पायातल्या करंगोळी, त्याला करंगाळ्या म्हणतात. आणि मग त्याच्या अंगठ्याच्या त्याला काय म्हणतात, त्याला अंगठे काहीतरी म्हणतात. आणि त्याच्या शेजार त्याला जोडे म्हणतात. आणि त्याच्या शेजारचं काय आता विसरकडे लहानपणी पाठ होतं मला, त्या जोड्याच्या शेजारी असे रंगजोडी म्हणतात. लहानपणचं फार फाट असतं तिथं. ती मासुळी, रंगजोडे, जोडे आणि त्या अंगठ्याला पण होतं काहीतरी, त्याला काही रंगजोडी काहीतरी म्हणतात त्याला असं ते. आणि पायामध्ये चाळ. आणि आमच्या लहानपणी 1-1 किलोचा तोडा. ती बाई भलकडून पडली पाहिजे त्या अशी 1-1 किलोचा तोडा. तुम्ही नसेल पाहिलं पोर होती. आत्ताच्या बायांना काय घालता येते तोडी. आज जर त्या बायांना तोडे घातले तिला दवाखान्यातच नेलं पाहिजे. त्या बाया, त्या काळातल्या बाया बलदंड होत्या त्या. त्याच्या खाली चाळ, त्याच्यावर एवढाले तोडे, त्याच्यावरून अजून त्याच्यावर ते हे राहायचे कडे असे, ते त्याला काहीतरी म्हणजे सरी काहीतरी असे ते पायातले दागिने राहायचे. कमरेला कंबरपट्टा, मग हातामध्ये अंगठ्या, बांगड्या, अजून गळ्यामध्ये गरसूळ, असं मंगळसूत्र, गरसूळ, पुतळ्या, अजून अमकाहार, तमकाहार, नाकात, कानातले बरेच असतात ते, कानातले फुलं, अजून बरेच कानात बरेच आहेत ते, आता एवढे नाही सगळं मला आठवायचं. आणि डोक्यावर असतं सगळं. एवढे सगळे दागिने असले तरी तुकाराम महाराज म्हणतात, एवढ्या सगळ्या दागिन्याचा राजा कोणता असतो? इथं बाईल इथं बिल्ला असतो असा, आणि त्या बिल्ल्यात एक मुकुट असतो, आणि त्या मुकुटामध्ये एक मणी असतो असा, त्याला मुकुटमणी म्हणतात. ते सर्व दागिनेमध्ये त्याला काय श्रेष्ठत्व मानलंय. भगवंताच्या अंगावरती तुम्ही पंढरपूरला नवरात्रात गेल्यावर पाहिलं की कधी सगळे दागिने असतात भगवंताच्या अंगावरती, रुक्मिणीच्या अंगावरती, पण सगळ्या दागिन्यामध्ये मुकुट आणि त्या मुकुटामध्ये बसलेला मणी, तो मणी जसा श्रेष्ठ असतो सगळ्या दागिन्याचा भाव कमी करतो. आणि माणसाची नजर पहिली त्या मुकुटाच्या मणीवर जात असते, चमकून उठत होतो मणी. तसं मला भक्ती काय देऊ नको, भक्ती देशील तर दी एखादी कधी आहे ना, पण त्या मुकुटात जसा मणी बसवलाय तसा त्या मण्यासारखा शुद्ध भाव दे मला 9 भक्तीमध्ये. आणि म्हणून भक्ती 9 भाव शुद्धवरी आणि मुकुटा अलंकारावरी मुकुटमणी. त्या मुकुटातला मणी जसा सर्वश्रेष्ठ आहे त्याप्रमाणे सर्व अलंकारातला श्रेष्ठ अलंकार म्हणजे मुकुट, आणि त्यातला मणी हा सर्वश्रेष्ठ. तसे भक्ती 9 ह्या 9 भक्ती असतील, पण त्या 9 भक्तीमध्ये जो असा भाव आहे शुद्ध भाव, तो शुद्ध भाव मला दे तुकाराम महाराज म्हणतात. मग माझी वासना एवढी, माझी इच्छा एवढी, संपूर्ण जग मी ब्रह्मरूप कशी पाहेल. महाराज म्हणतात मला शांती कशी प्राप्त होईल, मला क्षमा कशी प्राप्त होईल, माझे सगळे काम क्रोध विकार कसे निवृत्त होतील, मला विवेकही दे, वैराग्यही दे, भक्ती दे, त्यातला शुद्ध भावही दे,
अशी ही सगळी वासना म्हणजेच इच्छा तुकाराम महाराजांनी प्रगट केली. आणि देवा तुझ्या वाचून आता ही माझी वासना कोण पूर्ण करील, माझी इच्छा जगात दुसरा कोण पूर्ण करणारा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझी पुरवी वासना. आणि तुझं तुका म्हणे माझी पुरवी वासना, कोण नारायणा तुझं विना. तुझ्या वाचून ही वासना पूर्ण करणारा कोण आहे. जगात दुसरं तिसरं काय द्यायचं असलं तर ते देऊ शकतो, पण हे जगात दुसऱ्याला कोणाला देता येत नाही. आणि म्हणून ही तू सगळी माझी वासना अपेक्षा इच्छा तू पूर्ण कर, असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठ्ठल विठ्ठल आजचा कार्यक्रम तुम्हाला सर्वांना माहीत आहे, वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. आणि वर्षश्राद्ध म्हणजे कैलासवासी काशीनाथ दगडू पाटील हरिश्चंद्रे त्यांचं हे प्रथम वर्षश्राद्ध आहे. आणि ते माजी सरपंच होते, आता खळेकर सरांनी मला सांगितलं, ते सांगत अजून कोण जोडीदार, ते कोणतरी त्यांचं जोडीदार होतं, तुम्ही होते कोणतरी होतं. हां, तर ते म्हणे ते सरपंच होते तोपर्यंत त्यांच्या ऑफिसमध्ये शिपाईच नव्हता म्हणले ते. मग तेच ऑफिस झाडून घ्यायचे, तेच पाणी सोडायचे, तेच सगळं करायचे. आता असली माणसंच कुठं पाहायला मिळत नाहीत. आधी असं येते, माणसं दुकान घालायच्या आधीच केबिन तयार करतात. हॉटेल म्हटलं का आधीच केबिन, आणि केबिनमध्ये आधीच टेबल, आणि टेबलवर पहिली घंटे ट्रिंग वाजवायला, कोणला सेवकाला बोलवायला हलका, म्हणजे हॉटेल चालू नाही जरा. तसलं आहे ते. आता सरपंच निवडून झाला का ते आधीच आमच्याकडे महाराज व्हायच्या आधी डायरी छापून खिशात ठेवतो. कशाला तारखा घ्या, लोकांना तारखा मागितलं, मग आपण आधी महाराज तर होय का काय. महाराज टाळे वाजवता येईना धडाचा काय आज झालं नाही तर की डायरी बिरी गाडी. आमच्याकडं एक विद्यार्थी होता केशव महाराजाला नाव माहिती त्याचा बापाला एक दिवस आपली जवळतलाच आहे, त्याचे वडील आले, ती गाडी घेऊन आली इंडिका. हे काय हे पोर म्हणले काय आणली, त्यांनी आता ते महाराज नाही व्हायचा का म्हणले, मग त्याच्याकरता घेऊन ठेवली म्हणजे गाडी. ते महाराज व्हायच्या आधीच गाडी घेऊन ठेवली तुमचे गावकरी. चालायचं ते तसं नाही ते. तर त्या कालामध्ये सेवाधारी लोक असे ते त्यांची कारकीर्द आहे. माजी सरपंच होते ते, आणि स्वयंसेवा सगळी असे ते. त्यांचे चिरंजीव सुभाष काशीनाथ हरिश्चंद्रे, त्याचप्रमाणे दुसरे चिरंजीव प्रकाश काशीनाथ हरिश्चंद्रे. आणि त्यांनी यावर्षी श्राद्धाचा कार्यक्रम नियोजित केला आहे. आणि जे गेले त्यांचा नाथ जावई, आणि आता हे मुलं आहेत त्यांचे जावई हरिभक्त परायण किशोर महाराज. आता त्यांच्या नियोजनाखाली कार्यक्रम येतो. आता कार्यक्रम करायचे तर बंद केलेत, हे असं ऊन लागतं, मग आपल्यामुळे लोकाला त्रास होतो, झेपत नाही कार्यक्रम करायचं. आता एवढ्या उन्हात बसायचं म्हाताऱ्या माणसाला कुठं जमतं का सर ते. आता तुमसारखा तरुण असला म्हणजे जमतं, तरुणमध्ये जमतं ते. आता यात उन्हात बोलायचं म्हटलं का मग माणूस घाबरवून जातो तो. पण तरी आता मी काय बोलणारच आहे, मी काय चिंता नाही, तुम्ही काय चिंता नका करू. आता किशोर महाराज म्हणले तुम्हाला कीर्तन करावं लागेल. मी हा आले करीन आनंदाने, काय अडचण नाही. आपले आता जवळ परिसरामध्ये तर होतं तेवढं करायचं, काय अडचण नाही. आणि मग आपले कार्यक्रम आपण नाही करायचे तर कोणी करायचे, मग ते केलेच पाहिजे ना आपण आपले कार्यक्रम. आत्मत्व काय असतं मग ते करायचं असतं ते. तर तसा तो भाग असा हा आजचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने हा आजचा अभंग आहे. वर्ष श्राद्ध हे करावं लागतं. का करावं लागतं, नेहमीच्या कीर्तन प्रवचनात तुम्ही ऐकता, त्याच्यामध्ये काय त्यात टाईमपास करू. आपल्याला पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान आज जर केलं तर त्याचं पुण्य त्या गेलेल्या व्यक्तीच्या उद्धाराला काम पडत नसतं. म्हणून त्याला पुण्यतिथी पुण्यतिथी असं म्हणतात. पुण्य आहे तिथी पुण्यतिथी. जे मुलं आहेत त्यांच्या जीवनाकरता सुद्धा उपयुक्त आहे, आणि जे गेले त्यांच्याकरता सुद्धा उपयुक्त आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी शास्त्राने सांगितलं. तस्मा शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो. शास्त्र सांगते असं करावं, शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, आणि न घेववी म्हणे विषयही विरू. तर अशी गोष्ट आहे शास्त्राप्रमाणे. या कारणे पै बापा जया अथे आपली कृपा, आणि तेने वेदाच्या निरूपा आणणं कीजे.
तुम्हाला सुखी समाधानी राहायचं असेल तर तुम्ही वेद आज्ञेप्रमाणे, शास्त्राज्ञेप्रमाणे, संतांच्या वचनाप्रमाणे तसाच प्रपंच केला पाहिजे, तसं जीवन जगलं पाहिजे. सैराटसारखं जनावरासारखं जीवन जगले आणि जनावरासारखा प्रपंच केला मग खा आपट्या. आपट्या आहेतच. मग काय आपटे येतात? एखादं जनावरच मरतं, घरात तरुण माणूसच जातो, एखादा रोगच होतो, कोणी येऊन अपमानच करतो, एखादी पोरगीच पळून जाते, नाही तर एखादी पोरगीच टाकून दिल्या जाते. याचे तेच उत्तर असतात ते. आता तुम्ही मोजीत नाहीत, तुम्ही ऐकत नाहीत, तुम्ही मानत नाहीत. जे माणसं संत, वेद, शास्त्र या विचाराच्या विरुद्ध वर्तन करतात किंवा या विचाराच्या बाजूला जे जातात लोक, त्यांना ही किंमत मोजावी लागते पर्यायाने. आणि म्हणून वर्षश्राद्ध करणं हे आपली संस्कृती आहे. आणि याच्यामध्ये 3 गोष्टी घडतात. आपण नेहमी सांगतो याच्यामध्ये शास्त्र तर आहेच, पण लोकाचार पण आहे. आता माणसं तुम्ही सगळे एवढे जमले, ते हरिश्चंद्र पाटलांनी सांगितलं असतं माझ्याकडे जेवायला, तर कोण आलं असतं का जेवायला? आजकाल कोण जेवतं भाऊ? वाढलेलं पण खायला कोणी लोक किक मारली का चालतोय. मग ते गेलेल्या व्यक्तीबद्दल जे प्रेम असतं, आस्था असते, संबंध असतात, त्याच्यामुळे माणूस येतो ना. आता तर काय कोणी कोणासंग बोलायला तयार नाही. बायको संग ना माणसं बोलणार, तर बायको नवऱ्या संग बोला ना. आता बायको कोण बोलस काय विषय राहिला? तिकडे बायको असली इकून मिस कॉल देते जेवायला म्हणून. मग अशा याच्यात माणसं एकत्र येतात, बोलतात, प्रेमाचे संबंध वाढतात. म्हणजे याला काय म्हणतात? लोकव्यवहाराची गोष्ट अशी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट काय आहे? गेलेल्या व्यक्तीचे संबंध, आपले प्रेम, त्याला भावना प्रगट करण्याकरता हा कार्यक्रम असतो. असा लोकाचार आहे. आणि आपल्याला प्रपंचातल्या माणसाला कुलदैवत आणि ग्रामदैवत आणि पितृदैवत प्रसन्न ठेवावं लागतं. आणि म्हणून हे कार्यक्रम करावे लागतात. त्या निमित्ताने आज हरिश्चंद्र कुटुंबानी या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलं. किशोर महाराजांनी नियोजन केलं. सगळे आमचे शिवाजी महाराज, नंदू महाराज, हरिभक्तपरायण कृष्णा महाराज, भागवत महाराज आणि अजून मोहित महाराज. त्यांचं तर पहिलं नाव घ्यावं लागत, नाही तर भाकरी कुठं खातो मग. मोहित महाराज आणि बघ छोटे कंपनी, बच्चे कंपनी, खडेकर सर आलीत. आता आठवली म्हणून सगळ्यांचे नाव घेऊन टाकली. पुन्हा आपल्याला कोणाचं नाव घेता आलं तर ठीक, नाही घेता आलं तर ठीक. आता आपलं राज फिटलं. आता कीर्तन करायला काय हरकत नाही. विठाल 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 ऐशे भाग्य कै लहाता काय बरोबर का? ऐशे भाग्य कै लहाता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप. तुकाराम महाराज म्हणतात, मला असं भाग्य कधी प्राप्त होईल, अशी तुकाराम महाराजांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली, भावना व्यक्त केली किंवा वासना. तुका म्हणे माझी पूर्वी वासना आणि कोण नारायणा तुझविना. तू ही माझी वासना पूर्ण कर. भगवंताकडे अशीच वासना प्रगट करावी, नाहीतर दुसरी वासना प्रगट केली तर ती पूर्तता होत नाही, पण दुःख पदरात पडतं. म्हणून महाराज म्हणतात अशी वासना शब्दाचा अर्थ काय आहे? मनसी कर्मजन्य संस्कार हा वासना. मनातले जे कर्म असतात अनेक जन्मातले, त्या कर्माचे संस्कार होतात आणि त्या संस्कारापासून जे रूप धारण करतं त्याला वासना असं म्हणतात. मिथ्या ज्ञानजन्य संस्कार हा वासना किंवा अनुभवजन्य स्मृतीर हेतू संस्कार, असे जे त्याला वासना. स्मृतीचं कारण त्याला वासना, स्मृतीचे कारण जे संस्काराला वासना असं म्हणतात. आता तुम्हाला तत्त्वज्ञानास तरी काय करायचे? एवढ्या तुमच्या कामापुरतं झालं. हे पण लोकांना जड वाटायला चाललंय. लोक एवढे उथळ झालेत ना, तिथं गेलं त्यांना वाटतं तर नक्की एखादा हसायची गोष्ट, नवरा बायकोची गोष्ट, काहीतरी असंच ऐकायचं. सांगणाऱ्यांनी उथळ केलेत माणसं उथळच झाले ते. तर असे संस्कार शब्दाचा अर्थ आहे वासना. आणि संस्कार शब्दाचा अर्थ आहे म्हणजे अंतःकरणात ज्ञानाची जी सूक्ष्म अवस्था आहे त्याला म्हणतात संस्कार.
आणि हे संस्कार सगळी गोष्ट. माणसं मंदिरात जाऊन वाकडं तिकडं का मागतात, मंदिरात जाऊन चोऱ्या का करतात, मंदिरात जाऊन दारू का पितात, मंदिरात जाऊन पूजा करतात, मंदिरात जाऊन वाईट वक्तही मागतात, संसारही मागतात आणि भगवंताला शांती समाधानही मागतात. आता हा फरक कशाचा आहे? हा संस्काराचा फरक आहे. सगळेच मंदिरात जातात, सगळीच माणसं आहेत, सगळ्यांचाच हक्क आहे, सगळे तिथं जातातच. आपल्या आपल्या संस्काराने कोण घंटी चोरायला जातो, कोण पेटी फोडायला जातो. मग त्याची चूक आहे काय? ती त्याची काय चूक आहे? आता तिने देवाची घंटी नाही चोरत तर कोणाची घंटी चोरा? मग आता त्यांनी देवाची पेटी नाही चोरत तर कोणाची चोरायची? त्यांनी गेलाय कनी मंदिरात, मंदिरात गेला. आता दुसरे बेचेरे जातात मंदिरामध्ये, जातात पासाभर तांदूळ नेतात, सुकले मुकलेले फुलं घेऊन जातात. येडवाकडं पाणी नेलं तर नेलं, देवाचं नशीब. टाकलं थोडंसं पाणी, आमकं तमकं झालं का जे मालगाडी सुरू करतो. ठकीचं लग्न होऊ दे, माझ्याला पोरगं होऊ दे, दुकान चालू दे, जनावर राहू दे, सुखरूप होऊ दे, गाया दूध देऊ दे, आमकं तमकं होऊ दे, कोणाचं दुःख देऊ नको. त्या देवाच्या लक्षातही राहत नाही, इतकं सगळं मागत होतो. बरोबर आहे का नाही? काय धनंदे सुख, धनंदे पुत्रंदे भार्यंदे सुखंदे, सगळं दे 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 असंच म्हणतो तो. आता ते याच्या पासाभर तांदूळात एवढं द्यायला तू इतका बावळट आहे. एवढे चिवडभर तांदूळ ठेवलेत त्यांनी आणि एवढं मालगडभर मागतो. अरे तो तुझा बाप आहे, सगळ्या जगाचा बाप आहे, सगळ्या दुनियाचा ठाकडा आहे तो. आतापर्यंत त्यांनी जगात कोणालाच काही नाही फुकट दिलं. तो नुसता दयाळू म्हणतोय. ते कोणाचे दात पाडून घेतले, कोणाचे हाडकं काढून घेतले, कोणाच्या बायका हिसकून घेतल्या, कोणाचं राज्य हिसकून घेतलं, कोणाचं काय काय केलं आणि किती दिलं, एवढंच दिलं. ते असे फारकसुटी करून घेतो ना तो. आता तुमच्या पासाभर तांदूळामध्ये आणि 2 फुलामध्ये एवढं द्यायला काय तो येडा आहे का? तो नाही. पण चला तुमची भावना आहे तेवढी मंदिरात का जायनात. मग आता चोरी करायला गेला सुद्धा मंदिरात गेला आणि प्रपंच मागायला पण मंदिरात गेला आणि तिसरा परमार्थ मागण्याकरता मंदिरात गेला. देवा मला काही देऊ नको, मला तुझी प्राप्ती होऊ दे, शांती समाधान दे, माझ्याकडून पाप होऊ देऊ नको, कोणाचं वाईट होऊ देऊ नको, असं पण मागतो. मग आता ह्या 3 मागण्या आहेत. हा माणसाचा फरक आहे का मंदिराचा फरक आहे का देवाचा फरक आहे? सर कशाचा फरक आहे? माणसाचाही फरक नाही, माणसाचे सगळे. मंदिराचाही फरक नाही, त्याच मंदिरात गेले सगळे. फरक कशाचा आहे? संस्काराचा. संस्कार काय बाजारात विकत मिळतात का? संस्कार बाजारात विकत नाही मिळत. मग संस्कार हे माणसाला तयार करावे लागतात. कीर्तनं प्रवचनं ऐकावे लागतात, वाचावं लागतं. हे देव धर्म, दान धर्म, व्रत वैकल्य, उपास तापास, तुळशीला पाणी, हे सगळं करावं लागतं आणि मग संस्कार तयार होत असतात. संस्कार काय बाजारात मिळतात? संस्कार काय हायस्कूल कॉलेजमध्ये मिळतात? संस्कार कुठं मिळत नसते. ते संस्कार हे साधू संताजवळ मिळतात आणि असे संस्कार, त्या संस्कारानेच माणसाचं जीवन जगतं आणि संस्कारानेच पुढचा जन्म हे मिळतो. म्हणजे वासना, म्हणजे वासनेनेच अख्खं जीवन जगतं आणि वासनेनेच त्याला पुढचा जन्म मिळतो आणि वासनेनेच तो मुक्त होतो. विठार विठार अशी वासना आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझी वासना पूर्ण कर. पण कोणती वासना? वासना 2 प्रकारच्या असतात. एक असते शुद्ध पारमार्थिक वासना आणि एक असते अशुद्ध सांसारिक वासना. त्या सांसारिक वासनेत 3 प्रकार असतात. पहिली असते लोकवासना, दुसरी असते देहवासना आणि तिसरी असते शास्त्रवासना. विठाल लोकवासना पूर्ती करण्याकरिता आतापर्यंत आजा मेला पंजा मेला, बाप मसना नेला आणि देखत देखत नातू पंतू तो हे तैसा झाला. कितीतरी गेले, उलथे पालथे झाले, शिकून गेले, श्रीमंत होऊन गेले, सत्ता मंत्री संत्री होऊन गेले, सगळे त्याच्याच करता मरमर करतात. पण मला एक सांगा,
सगळ्या लोकांनी त्या माणसाला चांगलं म्हणलं असं तुम्हाला उदाहरण सांगता येईल का एखादं? असं जगात उदाहरण आहे का? नाही. प्रभू रामचंद्र, अहो प्रभू रामचंद्राचं सूर्यासारखं अत्यंत निष्कलंकित जीवन, तरी सुद्धा एका पार्टाने त्यांची हाजरी घेतली आणि कारण नसताना ही राजाची राणी असताना तिला वनवासात नेऊन सोडायला लागलं. ज्ञानेश्वर महाराजांची गोष्ट काय आहे? ते निष्कलंकित जीवन ज्ञानेश्वर महाराजांचं काय वर्णन करायचं गोष्ट. त्यांच्या खंडनाचे आजही ग्रंथ लिहितात लोक. त्यांना शिव्या देणारे आजही बी लोक आहेत, नाही का? त्यांना लय शिव्या दे. आपलेच आहेत, आपलेच लोक आहेत. ह्याला थोतांड म्हणणारे, हे वाईट म्हणणारे. मुद्दा तो नाही सांगायचा. समाज जर ज्ञानेश्वर महाराजाला सोडित नाही, समाज जर प्रभू रामचंद्राला सोडित नाही, तर समाज तुम्हाला सर्व एकमुखाने चांगलं म्हणेल. अशी गोष्ट शक्य आहे का? ती गोष्ट जगात असं उदाहरण आहे का? सगळ्या लोकांनी याला चांगलं म्हणलंय. गांधीजी प्रसिद्ध होऊन गेले, त्याला आपण राष्ट्रपिता म्हणतो. कोणी त्याला पिता केले कोणी ठाऊक, आता काय कशाचा पिता होता. पण मग सगळे लोक त्याला चांगलं म्हणतात का? नाही. आजही अर्धे लोक शिव्या देतात. नुसते शिव्या काय देतात? अर्धा भारत त्याच्या विरोधात आहे ती गोष्ट. कोणतीही व्यक्ती घ्या तुम्ही, टिळकाची गोष्ट घ्या, गांधीची गोष्ट घ्या, अजून आता काय त्याचे नाव घेऊ राजकारणाचे. कोणत्याही इतिहासात ते माणसं, देशभक्त बाबू घेऊन, त्यांना सगळे माणसं चांगले म्हणतात का? नाही ना. हे डाव्या विचाराचे नाही मानित ना ते. आणि जर मानलं असतं तर आत्तापर्यंत दडपून का ठेवलं असतं? सगळ्यांच्या नावाला उताडा आला. विमानतळाला, एस टी स्टँडला, रोडला, शहराला, दुनियाला सगळ्यांची नावं मिळाली. सुभाषबाबूचं नाही आठवलं? त्यांचं नाही नाव आठवलं का कोणाला तरी? बरोबर आहे का नाही? ते बंगालचे सुभाषबाबू ना, आणि ते आपले जुन्नरचे राजगुरू, ही माणसं कुठं दडपून टाकली. त्यांना मान्यच नाहीत त्या गोष्टी. हे लोकांना मान्यच नाहीत. म्हणजे केवढे व्यक्ती झाली तर त्याला अर्धे लोक मानतात, अर्धे लोक मानित नाहीत, आणि त्यालाच लोक वासना म्हणतात. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, जी शहाणी माणसं असतात ती त्या भानगडीत कधी पडत नाहीत. जेवढा सहजासहजी मान मिळाला तेवढा घ्यावं, त्याच्याकरता मरमर करू नये.